जातोय किंग्स सर्कलमध्ये। या ठिकाणी एक स्कूल बस जी आहे मुलांना घेऊन जाणारी ती अडकलेली आहे। शाळांना सुट्टी दिल्यानंतर मुलं घरी जायला निघाली, मात्र रस्त्यामध्ये पाणी साचलं असल्यामुळे ही स्कूल बस किंग्स सर्कल जवळच अडकून पडलेली आहे। 7 बच्चे लोग हैं। आपल्यासोबत रुपाली बडवे जोडल्या गेलेल्या आहेत। रुपाली, काय परिस्थिती आहे, आताची काय बातमी? व्हेरी गुड सर 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 हो सर हो सर। खोळंबलेल्या मुंबईची अवस्था आपल्याला या किंग सर्कलच्या एका परिसरातून पाहायला मिळते। ही संपूर्ण जी मुंबई आहे ती कशी खोळंबलेली आहे याचं एक उदाहरण आपल्याला या किंग सर्कलच्या सध्याच्या स्थितीवरून खरं तर कळतं आहे। आपण बघतो की चारही रस्त्यांवरती पाणी साचलेलं आहे। चारही रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत। गाड्यांच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। शाळकरी विद्यार्थी एका बाजूला शाळेतून बाहेर पडलेत, त्यांना घरी जाता येत नाहीये। या ठिकाणी आपण बघतो की सायन पोलीस स्टेशन आहे। पोलीस स्टेशनच्या बाहेर पोलीस आलेले आहेत। गुडघाभर पाण्यामध्ये उभं राहून नागरिकांना मदत करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला पोलीस पाहायला मिळतात। तर त्याच्या पुढे सरळ रांगेमध्ये जवळपास 2 ते 3 गाड्या बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळते। या ठिकाणी पहिली जी बस आहे ती विद्यार्थ्यांची बस आहे। त्याच्या मागे आपण बघतो की पेट्रोलचा टँकर या ठिकाणी अडकलेला आहे पाण्यामध्ये। खरं तर पावसाच्या या साचलेल्या पाण्यामुळे ह्या सगळ्या गाड्या बंद पडलेल्या आहेत। दुसऱ्या बाजूला गाडीला लोक धक्का देताना आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघतो की दादरकडून चेंबूरकडे जाणारा हा जो रस्ता आहे या भागामध्ये अनेक रांगेमध्ये ज्या गाड्या आहेत त्या खरं तर बंद पडलेल्या आहेत। त्याच्यामध्ये आपण बघतो की जे दुचाकी स्वार आहेत त्यांच्या अनेक गाड्या बंद पडलेल्या आहेत, त्यामुळे त्यांनी गाड्या एका बाजूला लावलेल्या आहेत। ही संपूर्ण जी वाहतूक आहे ती खरं तर मंदावलेली आहे। आणि दुसरा जो एक रस्ता आहे जो आपल्याला आपण पाहतो आहोत की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारा हा रस्ता आहे। या ठिकाणी एक हिरकणी जी बस आहे ती खरं तर या ठिकाणी बंद पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे दोन्ही रस्ते जे आहेत जे टाउनकडे जातात, मुख्य शहराकडे जातात। धन्यवाद तुमच्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहू शकतोय मुंबई मधली ही दृश्य आहे, ते स्कूल बस अडकलेली आहे आणि पोलीस त्या ठिकाणी मदत कार्य करतायत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।